8th standard General Science. Now today we will meet for the unit number 3 of General Science, force and pressure. Today's before we learn about the current, electricity and magnetism, and also remaining 2 units. या आधीच्या तासांमध्ये आपण चौथ्या घटकाचा अभ्यास केला मित्रांनो, करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. आज आपण तिसरं युनिट आपण पाहणार आहोत, फोर्स अँड प्रेशर. आता फोर्स आणि प्रेशर ह्या अशा काही संकल्पना आहेत की ज्याचा वापर आपल्याला सायन्समध्ये नेहमी करावा लागतो. ह्या कन्सेप्ट समजून का घ्यायच्या आहेत किंवा कशा पद्धतीने समजून घ्यायच्या आहेत मित्रांनो, तर समोर काही प्रश्न लिहित बघा, त्यावर आपल्याला एक थोडासा अंदाज येऊ शकतो की जसं बघा, फ्रुट्स कॅन इझिली बी कट विथ शार्प नाईफ. म्हणजे आपण जी फळं जी आहेत धारदार सुरीने आपण ती फळं सहजरित्या कापू शकतो, किंवा धारदार विळी असेल तर त्याच्याने पण आपण आपली घरातल्या जो भाजीपाला असेल त्याच्याने तो भाजीपाला कट करणं, कापणं आपल्याला सोपं जातं. किंवा धारदार ब्लेड असेल तर ब्लेडने जी काही वस्तू कापायची असेल तर ती आपल्याला त्या धारदार वस्तूमुळे ते कापणं सोपं जातं. किंवा एखादी टाचन पिन आहे मित्रांनो, ती टाचन पिन जर समजा एका सिंगल पानामध्ये, टोकदार अशी टाचन पिन आपण सिंगल पानामध्ये सहज पेनिट्रेट करू शकतो, तिला सहज आरपार टाकू शकतो. परंतु जर समजा तीच पानांची संख्या आपण 8-10 पानं जर केली तर ती पिन त्या जागी टोचणं ती सुद्धा टोचली जाते. परंतु समजा त्या पिनला जर टोक नसेल तर ती पिन टोचणं त्या पानांमध्ये सहजासहजी शक्य होत नाही. असे काही प्रश्न आहेत. त्याचबरोबर बघा, द वॉल ऑफ अ डॅम इज ब्रॉड ॲट इट्स बेस. बघा, तुम्ही डॅम बघितला असेल आणि डॅमची भिंत सुद्धा जर बघितली असेल, लाईट आहे. तुम्ही एक थोडंसं ऑब्झर्वेशन जर केलं, अगदी तुम्ही खाली तळाशी उतरून तुम्ही कधी बघितलं नसेल, परंतु एक अंदाज जर घेतला तर वरती जेवढी निमुळती असते ती भिंत, डॅमची भिंत वरती जेवढी निमुळती असते, खाली बेसला मात्र ती त्यापेक्षा थोडी जाड झालेली असते, मोठी झालेली असते, ब्रॉड असते. तुम्ही काही व्हेकल्स मात्र तुम्ही सगळ्यांनी बघितले असतील, लोडिंग व्हेकल्स. लोडिंग व्हेकल्स मध्ये बघा की मोठमोठे जे ट्रक असतात ज्यांचा लोड जास्त असतो, त्यांच्या व्हील्सची पण संख्या तेवढी असते. एका जागी असणाऱ्या व्हील सुद्धा 2-2, काही ठिकाणी 3-3 व्हील्सचा वापर केलेला असतो एका वेळी. नंबर ऑफ व्हील्स सुद्धा त्या ठिकाणी जास्त असतात. आपण जे साधारण व्हेकल्स आहेत त्यांना पुढे 2 व्हील्स आणि पाठीमागे 2 व्हील्स, परंतु जी लोडिंग व्हेकल्स आहेत त्या व्हील्सला मात्र त्या व्हील्सची संख्या मात्र त्या तुलनेने जास्त होते. व्हाय? अशा प्रश्नांची उत्तर आहे. ॲज वेल ॲज एक थोडंसं ऑब्झर्वेशन आपण थोडं वेगळ्या पद्धतीने आपण थोडा स्टडी करणार आहोत. त्यामधला की लिक्विड वॉटरमध्ये जी सबस्टन्सेस आहेत ती बुडतात, काही सबस्टन्सेस सिंक होतात. सम सबस्टन्सेस गेट सिंक्स अँड सम सबस्टन्सेस गेट फ्लोट. हाऊ? कशी काय? कशामुळे? ॲज वेल ॲज यामध्ये आपण बरीचशी चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला हे कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचे आहे. फोर्स, इनर्शिया, प्रेशर, आर्किमिडीज प्रिन्सिपल अँड डेन्सिटी. तर मित्रांनो, ह्या कन्सेप्टचा स्टडी करण्याआधी आपण डेन्सिटी पासून सुरुवात करूया. आधी डेन्सिटी म्हणजे काय ते समजून घेऊ, आणि डेन्सिटीमुळे आपल्याला काही प्रश्नांची उत्तर शोधणं सोपं जाणार आहे. सो नाउ वी स्टार्ट फ्रॉम डेन्सिटी. 8th स्टँडर्ड जनरल सायन्स, unit number 3, force and pressure. Now I give one question to that is, why that iron substance is float on that surface of water.
and I hope all of you trying to find out the answer of that question. मित्रांनो, तुम्हाला जो प्रश्न टाकला होता की डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॅल्यूम, म्हणजे पदार्थाचं त्याच्या वस्तुमानाच्या तुलनेत असलेला आकारमान हा त्याचा गुणधर्म, आणि त्यावरनं त्या पदार्थाची प्युरिटी पण आपल्याला शोधता येते. त्याचं जे एसआय युनिट आहे मित्रांनो ते म्हणजे किलोग्रॅम पर मीटर क्यूब. या त्याच्या डेफिनेशन त्याच्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला लक्षात येत आहे की मास आपण हे किलोग्रॅम मध्ये मोजतो, आणि व्हॅल्यूम एखादा क्युबिक व्हॅल्यूम असेल त्याचं समजा लेंथ, ब्रेथ आणि हाईट ह्या तिन्ही जे आहेत त्या मीटरमध्ये मोजतो, आणि व्हॅल्यूमचं जे युनिट आहे मीटर क्यूब. अकॉर्डिंग टू दिस द युनिट ऑफ डेन्सिटी इज किलोग्रॅम पर मीटर क्यूब. अँड एक छोट्या ऍक्टिव्हिटीज आपण केल्या होत्या की पेबल्स घेतले होत्या, गोट्या घेतल्या होत्या, आणि त्या गोट्या पाण्यामध्ये बुडतात, सिंक होतात. द पेबल्स ऑफ ग्लास पेबल्स गेट सिंक इन वॉटर, अँड क्यूब cubic block of plastic is afloat on that water, and we get at the inference that is the substance which has a high density than water, it gets sink, and the substance which has a smaller density than water, it gets afloat like that cube. ज्या पदार्थाची डेन्सिटी वॉटरपेक्षा जास्त आहे तो पदार्थ बुडणार, आणि ज्या पदार्थाची डेन्सिटी वॉटरपेक्षा कमी आहे तो वॉटर तरंगणार. एक बेसिक रूल आपण समजून घेण्याचा, एक स्टार्टिंग आपलं ऑब्झर्वेशन जे आहे त्या ऑब्झर्वेशन्सला अनुसरून आपण हे ब्लिडिंग केलं होतं. नाव त्याच्यानंतर एक प्रश्न मी तुम्हाला टाकला होता की आयनची डेन्सिटी, व्हॉट अबाउट द आयन, आयनची डेन्सिटी इज ग्रेटर दॅन वॉटर, देन दॅट व्हेसल इज अ फ्लोट ऑन दॅट वॉटर सरफेस, हाऊ, वाय. त्याची जी उत्तरं आहेत ना मित्रांनो ती आपण शोधणार आहोत. अँड फॉर दिस वी हॅव टू स्टडी टुडे दॅट इज आर्किमिड्स प्रिन्सिपल. नाव व्हॉट अबाउट द आर्किमिड्स प्रिन्सिपल, त्याआधी आपण काही गोष्टी आपण समजून घेऊ. नाव देयर इज अ बाइंड फोर्स, प्रेझन्सी ऑफ बाइंड फोर्स. That force is present in all the fluid mediums. जे fluid mediums, fluid means the liquid and gaseous mediums. जी gaseous medium आहे आणि liquid medium आहे त्यामध्ये बाइंड फोर्सचं अस्तित्व असतं. दॅट मीन्स जसं आपण म्हणतो की फॉर दिस that pen get downward. If I drop that pen from the upper side, it gets downward direction because of the gravitational force. ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे हा जो पेन आहे हा जमिनीच्या दिशेने जातो. परंतु मित्रांनो याच्या विपरीत आपण एक ऍक्टिव्हिटी जर आपण बघितली, सपोज अबाउट दॅट पेपर, हा पेपर आहे ना, हा पेपर जर समजा मी इथून हवेतनं सोडला, म्हणजे उंचावरनं सोडला तर तो कसा जातो बघा. पुन्हा एकदा जसा पेन वेगाने गेला तसा हा जो कागद आहे तशा वेगाने जाऊ शकला नाही, कारण त्याला हवेनं वरच्या दिशेने ढकलणारं बल होतं. दॅट फोर्स which is directed toward the upward and which opposes to that or which is balances some object sometime, then that force is known as a bind force. अशा प्रकारचा फोर्स, हा फोर्स लिक्विड मीडियम मध्ये सुद्धा असतो आणि एअर मीडियम मध्ये सुद्धा असतो. जसं बघा इथे जर तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला त्याचं अस्तित्व दिसेल. बघा आता ही पेन्सिल जी आहे ना ही ह्या वॉटरमध्ये मी टाकतो, बघा पेन्सिल खाली जाईल आणि पुन्हा वरती येते. बघा लाईक दॅट. काय होत आहे की पेन्सिल खाली जाते आणि पुन्हा वरती येते बिकॉज ऑफ दॅट बाइंड फोर्स. हे जे घडून येते फक्त बाइंड फोर्समुळे घडून येते. किंवा बघा आपला जो ब्लॉक होता, जो फ्लोट होत होता, हा जो ब्लॉक आहे हा ब्लॉक मी जर खाली ढकलला तर तो पुन्हा वरच्या दिशेने तरंगायला सुरुवात, पुन्हा वरती येतो.
बिकॉज ऑफ बायंट फोर्स. म्हणजे एक लक्षात घ्या मित्रांनो की लिक्विड आणि गॅसियस मीडियम म्हणजे फ्लुइड मीडियम्समध्ये जे फ्लो होऊ शकतात अशा मीडियम्समध्ये बायंट फोर्स उपलब्ध असतो. मग आर्किमिडीज काय म्हणतात? आर्किमिडीजने 2 टप्प्यांवर ही माहिती, 2 गोष्टींवर हा एक बायंट फोर्सचं अस्तित्व लक्षात आलं तुम्हाला. आणि बघा की आणखीन एक ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं आहे की व्हेन वी वन ऑब्जेक्ट डीप इन लिक्विड मीडियम it displaces water which is equal to the volume of its that object. म्हणजे समजा बघा की जेव्हा एखादा पदार्थ आपण पाण्यामध्ये ठेवतो किंवा पाण्यावर टाकतो किंवा पाण्यामध्ये टाकतो तर तो त्याच्या आकारमाना एवढं पाणी बाजूला सारतो. म्हणजे बघा त्याचं आता हा जो ब्लॉक होता प्लास्टिक ब्लॉक, ह्या ब्लॉकला मी काय करतो की पाण्यामध्ये टाकतो. पाण्याची एक लेवल आहे बघा, ही लेवल तुम्हाला लक्षात येत असेल. आता ज्यावेळेस मी पाण्यामध्ये ह्या ब्लॉकला टाकेल तर त्यावेळी ऑब्झर्वेशन्स बघा, काय काय ऑब्झर्वेशन्स तुम्हाला कराल. काय होतंय? पाण्याची लेव्हल वाढते. पाण्याची लेव्हल वाढण्यामागचं कारण साधं सोपं आहे मित्रांनो की कोणताही ऑब्जेक्ट ज्यावेळेस लिक्विडमध्ये आपण टाकतो, लिक्विड वॉटरमध्ये आपण ज्यावेळेस टाकतो तर तो त्याच्या आकारमाना एवढं पाणी बाहेर टाकतो, त्याच्या आकारमाना एवढं पाणी. आणि हा प्रयोग तुम्ही 5वी 6वीच्या वेळेस केलेला आहे की अनियमित वस्तुमान इरेग्युलर शेपचा जो ऑब्जेक्ट असतो त्याचं व्हॅल्यूम शोधण्यासाठी ह्या प्रयोगाचा तुम्ही उपयोग करता की तो ऑब्जेक्ट तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकलं की तो जेवढं पाणी बाजूला टाकतो ते पाणी आपण कलेक्ट करतो. एक भांडं पाण्याने पूर्ण भरलेलं भांडं त्यामध्ये तो अनियमित आकाराचा दगड जर आपण सोडला तर तो त्याच्या आकारमाने एवढं पाणी बाजूला टाकतो आणि त्या पाण्याचं मेजरमेंट आपण घेतो. दॅट इज इक्वल टू दी व्हॅल्यूम ऑफ दॅट ऑब्जेक्ट. अगदी त्याच प्रकारे बघा इथे काय काय होत आहे. एक आहे बायंट फोर्सचं अस्तित्व आहे आणि दुसरा आहे की तो ऑब्जेक्ट जो आहे लिक्विड मीडियम मध्ये आपण ज्यावेळेस टाकतो तर तो त्याच्या आकारमान एवढं पाणी बाजूला टाकतो. दॅट वॉटर, मग आर्किमिडीज काय म्हणतात की दॅट वॉटर डिस्प्लेस्ड बाय दॅट ऑब्जेक्ट इज इक्वल टू दी बायंट फोर्स दॅट ऑब्जेक्ट. आणि मग आता आपल्याला आपल्या प्रश्नावर यायला पाहिजे. बघा आर्किमिडीज सेड दॅट व्हेन अन ऑब्जेक्ट इज पार्शियली और फुल्ली इमर्स्ड इन अ फ्लुइड a force of buoyancy acts on it in the upward direction. This force is equal to the weight of the fluid displaced by the object. बघा एखादा ऑब्जेक्ट आपण पार्शियली किंवा पूर्णपणे एखाद्या लिक्विडमध्ये आपण बुडवतो तर त्यावेळी त्याच्यावर बायंट फोर्स कार्यरत असतो and that force is equal to the weight. That buoyant force is equal to the weight. कोणाचं वेट? त्या सबस्टन्सने जेवढं पाणी बाहेर टाकलेलं असेल त्या वेट एवढं, त्या वॉटरच्या वेट एवढं. सो ऑब्विसली इथे काही गोष्टींच्या लॉजिक्स आपल्याला लक्षात यायला पाहिजे मित्रांनो की ज्यावेळी ना बघा हे पेबल्सच्या बाबतीत आपण ज्यावेळेस ऑब्झर्वेशन करत होतो ना की पेबल ज्यावेळेस पाण्यामध्ये टाकतो तिच्या बाबतीत तसंच होणार की तिच्या आकारमानाने एवढं पाणी ती बाजूला टाकणार, तिच्या आकारमाना एवढं ती पाणी बाजूला टाकणार आणि ते जे पाण्याचं वेट आहे त्या पेबलवर जेवढं बायंट फोर्स कार्यरत असेल ते फोर्स त्या वॉटरच्या त्याने डिस्प्लेस केलेल्या ह्या पेबलने डिस्प्लेस केलेल्या वॉटरच्या वेट एवढं असणार. आणि हे जे वेट असतं हे पेबलच्या वेटपेक्षा, त्या पाण्याचं वेट पेबलच्या वेटपेक्षा कमी असतं. In that case, that pebble gets sink in the water. त्यामुळे बघा हा एक लॉजिक लक्षात घ्या की ज्यावेळी वस्तू पाण्यामध्ये टाकली जाते त्यावेळी ती जेवढं पाणी बाजूला डिस्प्लेस करते त्या पाण्याचं वेट स्वतःच्या त्या वस्तूच्या वेटपेक्षा जर कमी असेल then that object gets sink in the water. एक्झॅक्टली म्हणजे मग त्याच्या अपोजिट, जर ते पाण्याचं वेट त्या वस्तूच्या वेटपेक्षा जास्त असेल, when the weight of that water is greater than the weight of that object. आता ही जी
हे जे व्हेसल होतं, हे जे भांडं होतं, हे भांडं ज्यावेळेस आपण पाण्याच्या पृष्ठभागावर ठेवतो तर त्यावेळी ते सुद्धा तेवढं पाणी बाजूला डिस्प्लेस करतं, परंतु त्या पाण्याचं वेट त्या वस्तूच्या वेटपेक्षा जास्त असतं. दॅट वेट ऑफ वॉटर इज इक्वल टू द बायंड फोर्स, बट दॅट वेट ऑफ वॉटर इज ग्रेटर दॅन वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट, then that object is float on that substance. Archimedes. Who say that? Who proved that? The Archimedes proved that. And that principle is known as the Archimedes principle. And therefore, म्हणजे बघा मित्रांनो, आपण डेन्सिटीच्या बाबतीत आपण म्हटलं, मी तुम्हाला आपण जे ह्या कन्सेप्ट आपण स्टडी करत असतो ना, यामध्ये थोडेसे स्लॉट राहून जातात. डेन्सिटीवर आपण आलो होतो, डेन्सिटीच्या बाबतीत आपण समजून घेतलं होतं, प्रॅक्टिकलवर बघितलं होतं बघा की ज्याची डेन्सिटी जास्त तो बुडला आणि ज्याची डेन्सिटी तो तरंगला पाण्यापेक्षा. परंतु मग आयनची पण डेन्सिटी जास्त आहे, पण आयनची डेन्सिटी जास्त आहे, आयन पासून बनलेलं जे व्हेसल आहे त्या व्हेसल ज्यावेळेस आपण पाण्याच्या पृष्ठभागावर ठेवतो तर ते तरंगतं, बिकॉज इट डिस्प्लेसेस अ वॉटर विच इज इक्वल टू दी विच इज ग्रेटर दॅन वेट ऑफ सेल्फ दॅट ऑब्जेक्ट. त्या वस्तूच्या वेटपेक्षा त्याने डिस्प्लेस केलेल्या वॉटरचं वेट जास्त होतं, म्हणून तो ऑब्जेक्ट तरंगला. म्हणजे मोठमोठी जहाजं जी आहेत ना, ती मोठमोठी जहाजं समुद्रावर तरंगण्यामागचं कारण किंवा मोठमोठ्या बोटी ज्या आहेत त्या समुद्रावर किंवा पाण्यावर तरंगण्यामागचं कारण की त्यांची डेन्सिटी काही असो, परंतु जर त्याने पाण्यामध्ये बुडण्याआधी त्याच्यावर बायंड फोर्स कार्यरत आहे, दॅट विच इज इक्वल टू दी वॉटर डिस्प्लेस बाय दॅट ऑब्जेक्ट. पाण्यावरच्या पृष्ठभागावर ठेवल्यानंतर तो काहीतरी पाणी डिस्प्लेस करणार, तो पाणी बाजूला सारणार. त्याने जेवढं पाणी बाजूला सारलं ते पाण्याचं वेट जर त्या ऑब्जेक्टच्या वेटपेक्षा जास्त असेल, देन दॅट ऑब्जेक्ट गेट्स फ्लोट. दॅट मीन्स दॅट बायंड फोर्स, म्हणजे अप्रत्यक्षपणे आपल्याला असं म्हणता यायला पाहिजे की बायंड फोर्स इज ग्रेटर दॅन वेट ऑफ ऑब्जेक्ट. दॅट मीन्स the buoyant force acts on that object is greater than object, then that object is float on that surface. buoyant force वरच्या दिशेने कार्यरत असतो, तो त्याला बॅलन्स करून ठेवतो किंवा वरती ढकलतो. तो buoyant force त्या वस्तूच्या वेट पेक्षा जास्त असेल तर तो तरंगणार, तो ऑब्जेक्ट तरंगणार. सो ऑल ऑफ यू गेट इट. आर्किमिडीज प्रिन्सिपल, buoyant force, ह्या दोन्ही कन्सेप्ट आणि डेन्सिटी प्रॉपर रीडिंग करा पोरांनो आणि प्रॉपर लिहून काढा. 2, 4, 10, 8, 10 वेळा वाचा पोरांनो त्यावेळी, आणि त्याचे थोडेसे काही प्रॅक्टिकल्स, छोटे छोटे प्रॅक्टिकल्स करून बघा. सो वी विल मीट फॉर अ नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट लेक्चर.